तुम्हाला सुद्धा हे मोदक बघून असंच वाटत असेल की हे मोदक तांदळाच्या उकडीचे आहेत. पण तुम्हाला सांगू का, हे मोदक तांदळाचे नसून रव्याचे आहे. अगदी मऊ लुसलुशीत तांदळाच्या उकडीच्या मोदकासारखेच. मोदक कोणतेही असू दे, मोदकाची उकड परफेक्ट काढून सारणापासून मोदकाच्या कळ्यापर्यंतचा जो प्रवास आहे ना, हा फार मोठा प्रवास आहे. पण मोदक बनवणं हे एक सुखच आहे आणि हे सर्वांनाच जमतं असं नाही. पण प्रॅक्टिस केली की मात्र हे मोदक बनवणं अगदी सोपं आहे. मनापासून आणि अगदी आवडीने जर तुम्ही मोदक बनवले ना, तर मोदक बनवायला अजिबात कठीण नाही. आज मी तुमच्यासोबत रव्याच्या उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर करत आहे. यासाठी कढईमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घेतले आहे. साजूक तुपामुळे मोदकाच्या आतल्या सारणाला खूप सुंदर असा सुवास येतो आणि सारणाची चव देखील खूप छान चविष्ट लागते. यामध्ये आपल्याला एक वाटी भरून ओल्या नारळाचा चव परतून घ्यायचा आहे. ओल्या नारळाचा ओलावा कमी होईस्तोवरच आपल्याला हा चव तुपामध्ये परतून घ्यायचा आहे, अगदी 1 मिनिट. जेवढे वाटी आपण ओल्या नारळाचा चव घेतला आहे त्याच्या अर्ध आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. इथे मी गुळाचा कीस घेतलेला आहे. गूळ घेताना तो बारीक चिरूनच घ्यायचा आहे. गूळ वितळेस्तोवर आपल्याला हे सारण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सारण बनवताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. आज आपण हे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवत आहोत आणि म्हणूनच हे मोदक आणखी छान लागावे यासाठी 1 चमचा भरून मी सुकामेवाची पावडर घातली आहे. सुकामेवा घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. आता यामध्ये अगदी थोडी जायफळ पावडर घालत आहे. विकतची जायफळ पावडर न वापरता अशा पद्धतीने ना जायफळ किसून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर घालायची आहे. यानंतर आता यामध्ये घालत आहे वेलचीची पावडर. 7 ते 8 वेलच्या घेतल्या होत्या, खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पावडर तयार केली आहे. बाजारामध्ये विकत मिळणारी जायफळ पावडर आणि वेलचीची पावडर घालण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने घरीच जायफळ पावडर आणि वेलचीची पावडर बनवा. पदार्थामध्ये अशा ताज्या वेलची आणि जायफळ पावडरची जी चव आहे ना, ती फार छान येते. मोदकासाठीचं आपलं हे परफेक्ट सारण इथे तयार झालेलं आहे. सारण जास्त कोरडंही ठेवायचं नाही किंवा जास्त ओलसरही ठेवायचं नाही. गूळ पूर्णपणे वितळलं आणि सारणातला ओलावा थोडा कमी झाला की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची. आता लगेचच मी मोदकाची उकड बनवत आहे. कढईमध्ये आधी 1 वाटी पाणी मी घातलं आहे. यानंतर आणखी पाव वाटी यामध्ये पाणी घालत आहे. आज आपण हे मोदक तांदळाच्या उकडीचे बनवणार नाही तर रव्याचे बनवणार आहोत. आता पाण्यामध्ये 1 छोटा चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपामुळे मोदकाच्या वरच्या आवरणाला देखील खूप सुंदर सुवास येतो आणि मोदक खायला देखील खूप छान लागतात. अगदी थोडे यामध्ये मीठ घातलेले आहे. आता कढईवर झाकण ठेवून एक दणकून उकळी येऊ द्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवली होती आणि अगदी 2 ते 3 मिनिटांनी या भांड्यावरचं झाकण काढलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. याला चिरोटी रवा देखील म्हणतात. पाण्यात रवा घालताना आपल्याला थोडा थोडा करून रवा घालायचा आहे, म्हणजे रवा पाण्यात घातल्यानंतर याच्या गुठळ्या होणार नाही. संपूर्ण रवा आपण या पाण्यामध्ये घातलेला आहे. आता व्यवस्थित या रव्याला ना छान वाफ येऊ द्यायची आहे. भांड्यावर झाकण ठेवत आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी हा रवा ना छान मी वाफवून घेणार आहे. 10 मिनिटानंतर या भांड्यावरचं झाकण मी काढलं आहे. जेव्हा आपण भाकरीसाठी किंवा मोदकासाठी आपण तांदळाची किंवा रव्याची उकड काढतो ना, तेव्हा भांड्याच्या तळाला ना पीठ चिटकून राहिलेलं असतं. मग हे सोडवण्यासाठीची ही ट्रिक आहे. मी ताटामध्ये थोडं पाणी घेतलं आहे आणि हे गरम भांडं आहे त्या ताटामध्ये ठेवलेलं आहे. भांड्यावरनं झाकण ठेवत आहे अगदी 1-2 सेकंदासाठी. आता तुम्ही बघा, भांड्याच्या तळाला ना या रव्याची उकड अजिबात चिटकून राहिली नाही. तुम्ही सुद्धा भाकरीसाठी किंवा मोदकासाठी उकड बनवणार असाल ना, ते या ट्रिकचा वापर नक्की करून बघा. आता ही उकड गरम असतानाच आपल्याला परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि ही उकडनं आपल्याला गरमच मळून घ्यायची आहे. तुम्हाला जर गरम गरम उकड मळता येत नसेल तर उकड थोडी कोमट करून घ्या, पण पूर्णपणे थंड करू नका.
उकड पूर्णपणे थंड झाली की आपल्याला व्यवस्थित पीठ मळता येणार नाही आणि आपले मोदक व्यवस्थित होणार नाही. यासाठी उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे. हाताला चटके लागू नये यासाठी मी एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलं होतं आणि थोडं थोडं हाताला पाणी लावत ही उकड छान मळून घेतली आहे. उकडनं जवळजवळ 8 ते 10 मिनटं मी मळून घेतली आहे. आता ही उकडनं मी तुम्हाला ताणून दाखवते. बघा किती लवचिकता या उकडीला आली आहे. जोपर्यंत पिठाला अशी लवचिकता येत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे. तरच तुमचे मोदक अगदी परफेक्ट होतील, मऊ लुसलुशीत होतील आणि तुम्हाला देखील मोदकाला ना सुरेख अशा कळ्या पाडता येतील. आता इथे तयार झालेली उकड आहे, कोरडी पडू नये यासाठी सुती कापड घेतला आहे, थोडा ओला करून घेतला आहे आणि त्याखाली झाकून ठेवली आहे. आता मी याच्याने फक्त 5 गोळे काढून घेणार आहे आणि बाकीची उकड आपल्याला झाकून ठेवायची आहे. हे इथे गोळे तयार झालेले आहेत. एकसारख्या आकाराचे हे गोळे मी बनवून घेतले आहे. तुम्हाला मोदक किती मोठे लहान हवेत त्याप्रमाणे तुम्हाला गोळे बनवून घ्यायचे आहे. आता या गोळ्यांच्या ना पुऱ्या किंवा लाट्या सहज लाटता याव्यात यासाठी इथे मी प्लास्टिकची शीट घेतलेली आहे. आता या प्लास्टिकवरनं मी थोडं तूप लावून घेतलं आहे. आपल्याला ह्या लाट्या लाटताना ना इथे बिलकुल पिठाचा वापर करायचा नाही. आता बघा एक गोळा घेतला आहे, हातावर थोडं मळून घेतला आहे. यानंतर या प्लास्टिकवर ठेवलं आहे. वरून मी आणखी एक प्लास्टिक ठेवत आहे, त्याला देखील आतल्या बाजूने मी तूप लावून घेतलं आहे आणि अगदी हलक्या हाताने ह्याची पारी लाटून घ्यायची आहे. पारी लाटताना आपल्याला जास्त जाड किंवा अगदी पातळ ठेवायची नाही, मध्यम जाडीची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. इथे आपली बघा ही एक पारी तयार झाली आहे. जास्त जाडी नाही आणि अगदी पातळही नाही, मध्यम अशी पातळ ही पोळी मी लाटून घेतली आहे. आता याला ना आपल्याला छान कळ्या पाडायच्या आहेत. आजचे हे मोदक मी रव्याचे बनवत आहे, पण तुम्ही बघा ही उकड किती सुंदर तयार झालेली आहे. यामुळे ना आपल्याला अगदी छान अशा कळ्या पाडता येत आहे. जसं आपण तांदळाच्या उकडीचे मोदक बनवतो ना त्यावेळेला जशा कळ्या पडतात इतक्या सहजतेने ह्या कळ्या पडत आहेत. यासाठी ना उकड व्यवस्थित काढणं आणि पीठ व्यवस्थित मळणं हे खूप गरजेचं आहे. आता या मोदकाच्या वरच्या आवरणाला छान कळ्या पाडून झाल्यानंतर आतमध्ये आपल्याला जितकं मावेल तितकं सारण भरायचं आहे. सारण जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त भरलं तर हे मोदक फाटू शकतात. यासाठीच या मोदकाच्या वाटीमध्ये जितकं सारण बसेल ना तितकंच आपल्याला भरायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या कळ्या आहेत ना आतल्या बाजूने घ्यायच्या आहेत. बघा अशा पद्धतीने सारण आतमध्ये दाबत न्यायचं आहे आणि कळ्या अशा वर उचलत उचलत अलगद आपल्याला ही वाटी बंद करून घ्यायची आहे. अगदी एका दिवसात अशा सुंदर कळ्या तुम्हाला मोदकाच्या पाडता येणार नाहीत. ह्यासाठी ना भरपूर प्रॅक्टिस लागते, तरच मोदकाला ना सुंदर कळ्या पाडता येतात. जास्तीचं पीठ असेल ना ते आपल्याला वरून अलगद काढायचं आहे आणि ह्या कळ्याने आपल्याला अशा पद्धतीने मोकळ्या करायच्या आहेत. हलक्या चिमटीच्या साहाय्याने आपल्याला ह्या कळ्यांना अशा बाहेर काढायच्या आहे, म्हणजे हा मोदक ना खूप सुरेख दिसतो. इथे मी हा एक मोदक बनवून घेतला आहे. आता बाकीचे मोदक बनवेस्तोवर आपल्याला वेळ जाणार आहे. यासाठी यावर ना मी एक सुती ओला कापड ठेवला आहे. असंच आणखी एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मोदकाला ना कळ्या कशा पाडायच्या आहेत. इथे प्लास्टिकचा पेपर घेतला आहे, त्यावर तूप लावलं आहे आणि त्यावर मी उकडीचा जो गोळा तयार केला आहे ना तो ठेवायचा आहे. त्यावर पुन्हा आपल्याला प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही लाटीनं लाटून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला ही लाटी तयार करायची आहे. जास्त जाड किंवा जास्त पातळ ठेवायची नाही. आता ही छोटीशी पोळी आहे ती तळहातावर ठेवून यावर ना छान अशा कळ्या पाडल्या आहेत. कळ्या पाडल्यानंतर ना छान अशी वाटी तयार होते. त्यामध्ये आपल्याला ना सारण भरायचं आहे. आवश्यकतेनुसार सारण भरल्यानंतर आपल्याला ही वाटीनं बंद करायची आहे. अगदी अलगद हाताने बाहेरून ह्या कळ्यांना वर उचलून घ्यायच्या आहेत. मोदकाची वरची बाजू बंद करून झाल्यानंतर दोन्ही हाताने ना अलगद हा मोदक ना असा हातावर फिरवायचा आहे, म्हणजे कळ्या ओपन होतात. चिमटीच्या साहाय्याने ह्या कळ्यांना बाहेर काढून घेतला आहे, म्हणजे कळ्या छान फुललेल्या दिसतात. इथे आपला हा दुसरा मोदक देखील तयार आहे. मोदक तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला ओल्या कापडाखाली झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मोदक ना कोरडे होत नाही. जर मोदक कोरडे झाले तर मोदक वाफवताना ते फाटतात. एक एक करून इथे मी सर्व मोदक बनवून घेतले आहे.
आता मोदक तयार झाल्यानंतर आपल्याला वाफवायचे आहेत. एका बाजूला मी आधीच पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे. पाणी व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यावर मी चाळण ठेवली आहे. चाळणीमध्ये मी सुती ओला कापड ठेवला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे केळीचं पान ठेवू शकता. हळदीचं पान असेल तर हळदीचं पान ठेवा किंवा चाळणीला थोडं तेल लावा आणि त्यावर मोदक ठेवा. तयार झालेले मोदक मी चाळणीमध्ये ठेवल्यानंतर त्यावर झाकण ठेवलं आहे. 10 ते 12 मिनिटं आपल्याला मोदक वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. मोदक थंड झाल्यानंतर हे मोदक ताटामध्ये काढून घेतले आहेत आणि इथे तयार झाले आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी रव्याच्या उकडीचे मोदक. तांदळाच्या उकडीच्या मोदकासारखेच छान पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत. या मोदकाचं वैशिष्ट्य म्हणजे तांदळाचे मोदक दुसऱ्या दिवशी थोडे कडक होतात, पण रव्याच्या उकडीचे मोदक दुसऱ्या दिवशी देखील पहिल्या दिवशीसारखेच मऊ लुसलुशीत असतात आणि चवीला म्हणाल तर तांदळाच्या मोदकांसारखेच लागतात. अजिबात वाटत नाही की आपण हे रव्याचे मोदक बनवले आहेत. तुम्हाला बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवायचे आहेत, पण उकडीच्या मोदकाचं पीठ तुमच्याकडे नाही तर काही हरकत नाही. तुम्ही अशा पद्धतीने रव्याच्या उकडीचे मोदक बनवा. तांदळाच्या उकडीच्या मोदकांसारखेच तितकेच छान आणि तितकेच चविष्ट हे रव्याच्या उकडीचे मोदक लागतात. तर या अंगारकी चतुर्थीला तुम्ही सुद्धा बाप्पाच्या नैवेद्यासाठी रव्याच्या उकडीचे मोदक नक्की घरी बनवून बघा. मी याआधीसुद्धा माझ्या चॅनलवर रव्याचे उकडीचे आंबा मोदक बनवले आहेत आणि इतर देखील मोदकाच्या रेसिपी अपलोड केल्या आहेत. तर माझ्या मराठी मसाला मॅजिक या चॅनलवर जाऊन त्या रेसिपी देखील तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.